हा तुम्हाला आणि मला झालेला भ्रम आहे का मला लय माणूस की मला लय लोक मानी त्यांना लय लग्नपत्रिके त्यांना लय कार्यक्रमाचं आमंत्रण देत्यान लय लोक मला मानी त्या पागल आहे तू पागल पागल आहे पागल पुरा पागल आहे पुरा का आपल्याला वाटतं लोकांचं समाजाचं आपल्यावर प्रेम आहे बावळटपणा डोक्यातून काढून टाका गावठी भाषेत सांग का भुईमुगाच्या शेंगात दाना येतोवर त्याचा मुक्काम पोत्यात आहे दाना निघून गेला का त्याचा मुक्काम चुली इथं तुपाच्या डब्यात तूप येतोवर त्याचा मुक्काम कपाटात आहे तूप संपलं का त्याचा मुक्काम खेळ्याला आहे त्याला तार आहे येईन त्यानं भरायचा जाऊन द्यायचा पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत आपल्याला वाटतं मला लय लोक मानित महाराज या जगात देवाचा बाप सुटला नाही तर तुम्ही कोण बाप सुटला नाही देवाचा बाप आणि कर्माच्या तडक्यातून देवानं स्वतःचा बाप सोडला तर तुम्हाला कोण सोडेल हे मित्र मित्र सोडून द्या हे प्रियशी प्रियशी मित्र मित्र पागल आहेत पागल काही लोक म्हणतात तिचं माझ्यावर प्रेम आहे चुत्या आहे तू चुत्या तुला काय वांग कळत प्रियशी येणा आहे तू येणा कोणत्याही प्रियकरानं सांगा तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीनं दिलं का अरे देणारच नाही हुशार मॉडेल ते 16 आईस्क्रीमच्या कांड्या खात एकट तर हे एक कांडी चूक घेते तुम्हाला राग येईल महाराज फक्त महाराज या जगात आतापर्यंत प्रेम केलं असेल तर ते फक्त दोघांनी एक आई वडील आणि 2 संत 9 महिने कुशीत ठेवलं 3 वर्ष दूध पाजलं 20 वर्ष सांभाळलंय काय अपेक्षा आहे सर्व्हिसवाली मंडळी ध्यानात ठेवा जिनं दूध पाजलं तिनं कधी पगार विचारला नाही पण ज्यानं मुलगी दिली त्यानं पगार विचारल्याशिवाय दिली नाही कोण कुणावर प्रेम करायला मोकळाय माणसाची बायको सुद्धा 3 वर्षात 3 अंकी वाक्य बोलते 3 वर्षात ऐका 3 वर्ष लग्नाचे पहिल्या वर्षी बायको फार सिस्टमॅटिक बोलते ऐकलं का संपलं पहिलं वर्ष ऐकू येत नाही का दुसरं वर्ष कान फुटले का 4थ्या वर्षी झाला दिंडी 3 एकरी नाना आमच्या बोकांडी गाज माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते आणि 60 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते माणसाची प्रियशी सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते लग्न झाल्यावर नवऱ्या लग्नाच्या अगोदर त्या पोराला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे प्राणनाथ नवनाथाचा भाऊ प्राणनाथ लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे शेवटी म्हणते तू अनाथ आहे या जगामध्ये फक्त आणि फक्त प्रेम केलाय ते फक्त आई वडील आणि संत तिसऱ्यानं केलं नाही यावर आपलं मत काय आजारी तुम्ही मग आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं